डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व बहुजनांसाठी जेवढं कार्य केलं त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केलेलं आहे। त्यांनी भारतीय संविधानात स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिलाय। स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिलेत। बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना आरक्षण दिल्याने आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रणी आहेत। स्त्री समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार असल्याचा एकसूर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेलं कार्य या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली। यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अनिल रेड्डीवार, मुख्य मार्गदर्शक प्राचार्य श्री गावंडे सर, श्री सिसोडे, खराते, उबरंडे, सातपुते, मस्के आदी उपस्थित होते। देशातील महिला आजही चूल आणि मूल सांभाळत बसल्या असत्या, पण बाबासाहेबांनी त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडलं। परंतु हिंदू कोड बिल मंजूर नाही झालं म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला। नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात 6 महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली। जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिलं राष्ट्र आहे। स्त्रियांना अथवा मुलींना वडिलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच समान अधिकार मिळवून दिला। दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला। एखाद्या देशाने किती प्रगती केली याचं मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती, असे मार्गदर्शन वक्त्याद्वारे करण्यात आलं आहे। यावेळी अर्चना यादव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रहाटगाव ITI मध्ये आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली आहे। कार्यक्रमाला विद्यार्थी व निदेशक प्रामुख्याने उपस्थित होते।